नमस्कार, माझं नाव सिद्धी आणि कुक विथ सिद्धीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे शंकरपाळी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे पाऊण वाटी वितळलेलं तूप, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, 2 मोठे चमचे रवा, चिमूटभर मीठ आणि मी इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे. पण आपल्याला मिश्रण जेवढा मावेल तेवढाच मैदा घालायचा आहे. सर्वात प्रथम एका टोपात हे 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, पाऊण वाटी तूप टाकून मंद गॅसवर साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता आपली साखर विरघळली आहे. तर गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका परातीत ओतून ते अगदी गार न होऊ देता कोमट होईपर्यंत तसंच ठेवूया. हे मिश्रण आता कोमट झालं आहे, तर यात चिमूटभर मीठ, 2 चमचे रवा आणि हा थोडा थोडा मैदा घालून हे मिश्रण चांगलं मळून घेऊया. मी इथे पूर्ण अर्धा किलो मैदा घातला आहे. तरीही तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अजून थोडंसं पातळ दिसतंय. म्हणून आपण अजून थोडासा मैदा घालून हे परत मळूया. मला इथे एकूण 600 ग्राम इतका मैदा लागला आहे. आपल्या पिठाचा आता घट्टसर गोळा तयार झालेला आहे. तर 10 मिनिटांसाठी आपण हे पीठ झाकून ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. तर आपण या पिठाला परत एकदा मळून घेऊया. हे पीठ आपल्याला जास्तही मळायचं नाहीये. फक्त वर-वर एकत्रित करायचं आहे, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्यांना चांगल्या लेयर्स येतील. आता पिठाचा एक गोळा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटून घेऊया. शंकरपाळीला चांगल्या लेयर्स येण्यासाठी अशा प्रकारे पोळीची घडी घालून ती लाटून घेऊया. ही बघा, आपल्याला एवढी जाड पोळी लाटून घ्यायची आहे. आता आपण याचे चारी साइड्स कट करून घेऊया. मी इथे शंकरपाळीला स्क्वेअर शेपमध्ये कापून घेतला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा कापून घेऊ शकता. मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. तर आता आपण त्यात या शंकरपाळ्या टाकून घेऊया. शंकरपाळी आपल्याला मीडियम गॅसवरती बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता आपल्या शंकरपाळ्यांना किती मस्त बदामी रंग आलेला आहे. तर आता या आपण काढून घेऊया. आणि हे बघा, यांना लेयर्स सुद्धा किती सुंदर सुटलेले आहेत. इथे मी शंकरपाळ्यांचं वजन केलेलं आहे. तर बरोबर 1 किलो एवढ्या आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.